नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण थर्ड चॅप्टर पाहत आहोत, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. यामध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण पेज नंबर 162 वरील प्रॉब्लेम नंबर 3 पाहणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चर्स आपण पाहिल्या नसतील तर त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यांना क्लिक करून आपण मागील लेक्चर्स पाहू शकता. ओके, आणि या YouTube चॅनलवरती आपण नवीन असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन प्रॉब्लेम्स आपण इथून पुढे देखील मिळवा. विद्यार्थी मित्रांनो, पाहूया प्रॉब्लेम नंबर 3, पेज नंबर 162. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती आपल्याला प्रॉब्लेम नंबर 3 पाहायला मिळतो. सर्वप्रथम आपण प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचून घेऊया. वासू अँड विराज शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस in the ratio of 3:2 respectively. म्हणजे या ठिकाणी वासू आणि विराज हे जे ओल्ड पार्टनर्स आहेत हे प्रॉफिट्स अँड लॉसेस 3:2 या प्रोपोर्शन मध्ये वाटत आहेत. Their balance sheet as on 31st March 2019 was as under. Balance sheet as on 31st March 2019. ओके, म्हणजे यांच्या पार्टनरशिप फर्मचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. पाहूया बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड. Sundry creditors 45,000, general reserve 30,000, capitals Vasu 1,08,000, Viraj 72,000, assets cash at bank 750, sundry debtors 66,750, stock 25,500, investment 36,000, plant 90,000, building 36,000. टोटल ऑफ लायबिलिटीज अँड असेट्स 2,55,000. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपल्याला जनरल रिझर्व दिसतात. हे जनरल रिझर्व आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो, की जो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 3:2 या प्रोपोर्शन मध्ये आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करू. ओके, पाहूया ऍडिशनल इन्फॉर्मेशन. दे ऍडमिट हरी इनटू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2019. The terms being that वासू आणि विराज यांच्या पार्टनरशिप फर्म मध्ये 1 एप्रिल 2019 ला हरी हा नवीन पार्टनर ऍडमिट केला जातो आणि टर्म्स खालील प्रमाणे. फर्स्ट, ही शॅल हॅव टू ब्रिंग इन ₹60,000 ॲज हिज कॅपिटल. आणि या पार्टनरशिप फर्म मध्ये हरी ऍडमिट होत असताना 60,000 रुपीजचं कॅपिटल इन कॅश मध्ये तो ब्रॉट करत आहे, ब्रिंग करत आहे फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. आणि त्याकरता त्याला भविष्यातील नफ्यातील 1/4 भाग मिळणार आहे. सेकंड ऍडजस्टमेंट, व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ॲट द ॲव्हरेज प्रॉफिट फॉर द लास्ट 3 years. द प्रॉफिट्स वेअर 2009-10 ₹48,000, 2010-11 ₹81,000, 2011-12 ₹73,500. Hari is unable to bring the value of goodwill in cash. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हरी हा जो पार्टनर आहे तो पार्टनरशिप फर्म मध्ये ऍडमिट होत असताना गुडविल इन कॅश मध्ये तो ब्रिंग करत नाही. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या 2 प्रॉब्लेम मध्ये आपण गुडविलची प्रीमियम मेथड पाहिली, तर आजच्या या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गुडविलची व्हॅल्युएशन मेथड पाहायला मिळणार आहे. म्हणजेच न्यू पार्टनर हा गुडविल रोख स्वरूपात आणत नाही. अशा वेळी ओल्ड पार्टनर्स ही पार्टनरशिप फर्म मध्ये गुडविल ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये रेज करतात. इट इज डिसाइडेड टू रेज द गुडविल इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. आणि या ठिकाणी पार्टनरशिप फर्म मध्ये गुडविल आता ओल्ड पार्टनर्स रेज करतील. थर्ड ऍडजस्टमेंट, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स इज टू बी क्रिएटेड ॲट ₹1,500. विद्यार्थी मित्रांनो, आरडीडी आहेत, आपण सन्ड्री डेटर्स वरती ते क्रिएट करू. फोर्थ ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹22,500. विद्यार्थी मित्रांनो, क्लोजिंग स्टॉकची जी रिव्हॅल्यूड फिगर आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 22,500. आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला जर पाहिलं तर स्टॉक दिसतात. त्या ठिकाणी स्टॉकची किंमत आहे 25,500 आणि रिव्हॅल्यूड फिगर आहे 22,500. म्हणजे क्लोजिंग स्टॉकच्या किमतीमध्ये आपल्याला डिक्लाइन किंवा डेप्रिशिएशन झाल्याचं पाहायला मिळतं. फिफ्थ ऍडजस्टमेंट, प्लांट अँड बिल्डिंग
इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 5%. विद्यार्थी मित्रांनो, प्लांट आणि बिल्डिंग यांच्या किमतीमध्ये 5% ने डेप्रिसिएशन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता पाहूया काय विचारलं आपल्याला. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट तयार करायचं आहे, म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटलाच आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट असं म्हणतो. कॅपिटल अकाउंट्स ऑफ द पार्टनर्स म्हणजे वासू, विराज आणि हरी यांचं कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. आणि नवीन पार्टनरशिप फर्मचं या ठिकाणी बॅलन्स शीट आपल्याला क्रिएट करायचं आहे. ओके, तर पाहूया कॉलम्स. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती पहा पेज नंबर 162. प्रॉब्लेम नंबर 3 चा आपण सोल्युशन पाहतोय. सुरुवातीला मेन्शन केलं इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. पहिला अकाउंट आपण तयार करतो प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. सेकंड आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करू. त्यामध्ये 3 पार्टनर्स, फर्स्ट पार्टनर वासू, सेकंड पार्टनर विराज अँड न्यू पार्टनर हरी. देन आपण बँक अकाउंट तयार करू. नंतर गुडविल अकाउंट तयार करू अँड न्यू बॅलन्स शीट ऑफ द फर्म व्हेनेवर हरी इज ऍडमिटेड इनटू द पार्टनरशिप फर्म ॲज ऑन 1st of April 2019. ओके, पाहूया प्रॉब्लेम मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम जे लेजर अकाउंटचे कॉलम तयार केले आहेत त्यामध्ये कॅपिटल अकाउंटचे जे ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांचे कॅपिटलचे बॅलन्स आपण काय करूया, ब्रॉट डाऊन करूया. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला वासू आणि विराज यांचे कॅपिटलचे बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन करूया. ओके, क्रेडिट साइडला जाऊया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडची सुरुवात बाय या शब्दाने आपण करतो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ठिकाणी वासू आहे, वासूचं कॅपिटल आहे 1,08,000 आणि विराजचं कॅपिटल आपल्याला दिलेलं आहे 72,000. ओके, कॅपिटलचे बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन केले. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पाहणार, ज्यामध्ये आपल्याला जनरल रिझर्व्ह किंवा इतर कोणत्याही प्रकारचे रिझर्व्ह किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आपल्याला दिलाय का पाहूया. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण पाहिलं तर जनरल रिझर्व्ह आपल्याला दिसतात 30,000. विद्यार्थी मित्रांनो, हा जनरल रिझर्व्ह जो आहे तो आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये म्हणजे वासू आणि विराज या दोघांना त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे 3:2 यामध्ये आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. म्हणजे 3:2 इज इक्वल टू 5. म्हणजे टोटल नंबर ऑफ प्रॉफिट्स आर 5. या 5 ने आपण 30,000 ला डिवाइड केलं तर आपल्याला अमाउंट मिळेल 6,000 रुपीज. म्हणजे 30,000 डिवाइड बाय 5 तर 6,000 ही पर शेअर साठी असेल. मग वासूचे 3 शेअर आहेत म्हणजे 6,000 इंटू 3 18,000 आणि 6,000 इंटू 2 12,000. ओके, म्हणजे जनरल रिझर्व्ह आपण डिस्ट्रीब्यूट करू आणि जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करण्याची आपण एंट्री करतो. जनरल रिझर्व्ह हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण रेकॉर्ड करतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर्नल एंट्री आपल्याला माहित असली पाहिजे, म्हणून जनरल एंट्री आपण लक्षात ठेवूया. जनरल एंट्री होते जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण जाऊ, लिहू बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट आणि त्यामध्ये आपण ओल्ड पार्टनर्स जे आहेत ओल्ड पार्टनर्सला, ज्यामध्ये वासू आहे, वासूला अमाउंट मिळेल 18,000 आणि विराज जो आहे त्याला अमाउंट मिळेल 12,000. म्हणजे 30,000 जनरल रिझर्व्हची अमाउंट ही 3:2 या प्रोपोर्शन मध्ये ओल्ड पार्टनर्स मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केली. ओके, विद्यार्थी मित्रांनो, जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी आणि असेट्स या दोन्ही बाजूला एकदा पाहून घेऊया, ज्यामध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिसतोय का. ओके, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी आणि असेट या दोन्ही साइड आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स नाहीये. ओके, त्यानंतर आपण असेट साइडला पहा, बँक बॅलन्स आहे. हा बँक अकाउंट आपण तयार केला असतं 750 आहे. आपण बँक अकाउंटचा देखील बॅलन्स हा डेबिट साइडला ब्रॉट डाऊन करूया. बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाउंट 750. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आपण बँक अकाउंट देखील बॅलन्स ब्रॉट डाऊन केला. आता यानंतर आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन ज्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या फर्स्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे जाऊया. फर्स्ट, ही शॅल हॅव टू ब्रिंग इन ₹60,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. म्हणजे हरी हा पार्टनरशिप फर्म मध्ये
ऍडमिट होत असताना 60,000 रुपीचं कॅपिटल ब्रिंग करतो. म्हणजे व्यवसायामध्ये विद्यार्थी मित्रांनो कॅश येईल, म्हणजे आपण कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला पण नोंद करतो. कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला पण येऊ, एंट्री होईल आपली कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू हरीज कॅपिटल अकाउंट. म्हणजे या ठिकाणी आपण ज्या पार्टनरने कॅपिटल ब्रिंग केलं त्याचं नाव लिहू आपण हरीज कॅपिटल अकाउंट. आणि हरी जे कॅपिटल आणतो आहे तो आहे 60,000. विद्यार्थी मित्रांनो कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिलं हरीज कॅपिटल अकाउंट आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहू बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. अमाऊंट हरीच्या कॉलम मध्ये येईल 60,000. ओके विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल रोख स्वरूपात जेव्हा आणलं जातं तेव्हा ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आपण रेकॉर्ड करतो. जाऊया नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे. सेकंड ऍडजस्टमेंट, व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज फिक्स्ड ऍट द ऍव्हरेज प्रॉफिट फॉर द लास्ट 3 years. विद्यार्थी मित्रांनो लास्ट 3 yearsचे ऍव्हरेज प्रॉफिट्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट करावं लागेल आणि त्यासाठी प्रॉफिट दिले 2009-10 48,000, 2010-11 81,000, 2011-12 73,500. ओके मग यावरून आपण ऍव्हरेज प्रॉफिट्स कॅल्क्युलेट करूया. विद्यार्थी मित्रांनो ऍव्हरेज प्रॉफिट्सचं आपल्याला सूत्र माहिती आहे. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट्स 3 वर्षांचे प्रॉफिट्स आपल्याला घेतल्या 48,000, 81,000 आणि 73,500. 48,000 प्लस 81,000 प्लस 73,000 अपॉन नंबर ऑफ इयर्स म्हणजे किती वर्ष आहेत तर 3 वर्ष म्हणून डिवाइड बाय 3. ओके मग या प्रॉफिटची आपण टोटल करूया. प्रॉफिटची टोटल येते 2,02,500 डिवाइड बाय 3 आणि डिवाइड बाय 3 केल्यानंतर आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट मिळेल 67,500. म्हणजे या पार्टनरशिप फर्मचा लास्ट 3 yearsचा ऍव्हरेज प्रॉफिट हा 67,500 आहे. ओके आता याला डिवाइड बाय 5 मी का करतो तर ओल्ड पार्टनर्स यांचं प्रोपोर्शन जे आहे ते 3:2 आहे म्हणून 3:2 याची टोटल जर आपण केली तर 5 होते म्हणून 67,500 अपॉन 5 केल्यानंतर आपला अमाउंट मिळेल 13,500 फॉर पर शेअर. म्हणजे एका हिस्स्यासाठी त्या भागीदारांना 13,500 इतकी गुडविल ब्रिंग करावी लागतील. मग वासूचा शेअर आहे 3 सो वासू 13,500 into 3 is equal to 14,500 and विराज 13,500 into 2 27,000. म्हणजे या ठिकाणी वासू 40,500 आणि विराज 27,000 रुपयांची गुडविल रोख स्वरूपात आणेल. गुडविल रेज करतील, क्रिएट करतील. विद्यार्थी मित्रांनो गुडविल रेज करण्याची आपण एंट्री करतो. गुडविल अकाउंट डेबिट 67,500 म्हणजे एकूण गुडविल या ठिकाणी रेज केली जाईल 67,500 टू गुडविल रेज कोण करतात ओल्ड पार्टनर्स टू वासूज कॅपिटल अकाउंट तिचा हिस्सा 40,500 टू विराज कॅपिटल अकाउंट 27,000. विद्यार्थी मित्रांनो हरी हा जो पार्टनर आहे तो पार्टनरशिप फर्म मध्ये एंट्री करत असताना गुडविल रोख स्वरूपात आणत नाही. सो इट इज डिसाइडेड टू रेज द गुडविल इन द बुक्स ऑफ अकाउंट्स आणि म्हणून ओल्ड पार्टनर्स वासू आणि विराज हे त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये गुडविल रेज करतात आणि त्याची एंट्री आपण करतो गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. ओके या एंट्रीचं आपण लेजर पोस्टिंग करूया. गुडविल अकाउंटच्या डेबिट साइडला आपण जाऊया, लिहूया टू वासूज कॅपिटल अकाउंट. वासू अमाउंट रेज करते आपल्याला माहिती आहे आपण रेज किती करतोय. वासू रेज करते 40,500 आणि विराज 27,000. ओके या ठिकाणी लिहिणार आपण 40,500 विराज कॅपिटल अकाउंट 27,000. ओके विद्यार्थी मित्रांनो 67,500 ही गुडविल ओल्ड पार्टनर्स त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये रेज करतात आणि त्याची एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. म्हणजे कॅपिटल अकाउंट क्रेडिट होतं. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण जाऊया बाय गुडविल अकाउंट. ओके 40,500 वासू मध्ये आणि 27,000 विराज मध्ये. विद्यार्थी मित्रांनो गुडविल जेव्हा रेज केली जाते तेव्हा ती बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवली जाते.
परंतु विद्यार्थी मित्रांनो सर्व ऍडजस्टमेंट संपेपर्यंत आपण ती रेकॉर्ड करणार नाही, कारण गुडविल जर रिटर्न ऑफ केली तर ती बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवली जात नाही. ओके, म्हणजे आपण जर प्रॉब्लेम मध्ये पाहिलं तर आपल्या लक्षात येईल आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कुठेही गुडविल रिटर्न ऑफ करा असं सांगितलेलं नाहीये. त्यामुळे आपण गुडविल जरी बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहिलेले आता चालेल, म्हणून आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहूया गुडविल 67,500. ओके, गुडविल बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण का लिहिली? विद्यार्थी मित्रांनो जेव्हा गुडविल रेज केली जाते, क्रिएट केली जाते, तेव्हा ती बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहिली जाते. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट आपण जाऊया. ऍडजस्टमेंट नंबर 3, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स इज टू बी क्रिएटेड at ₹1,500. म्हणजे आरडीडी आपण क्रिएट करत आहोत 1,500. विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स शीटच्या असेट साइडला पहा, आपल्याला आरडीडी ओल्ड आरडीडी दिसत नाहीत, म्हणजे नवीन आरडीडी या ठिकाणी तयार होतात 1,500 रुपयांचे. आरडीडी क्रिएट करण्याची एंट्री आपल्याला माहिती आहे, आरडीडी हा लॉस आहे आणि लॉसची एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी. या ठिकाणी आपण घेणार आहोत टू आरडीडी अकाउंट. आरडीडी ची अमाउंट आउटरला घेऊ 1,500. ओके, ऍट द सेम टाइम आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाऊ. असेट साइडला आपण लिहू सनरी डेटर्स आणि सनरी डेटर्सची अमाउंट आपल्याला दिली आहे. आपण इनरला घेऊया 66,750 रुपीज. ओके, आता सनरी डेटर्स आपण इनरला घेतले कारण आपल्याला त्यामधून काय करायचे आहेत, आरडीडी लेस करायचे असतात. ओके, लेस RDD 1,500. 66,750 minus 1,500. आउटरला अमाउंट येईल 65,150 रुपीज. ओके, म्हणजे आपण RDD मायनस केले. नेक्स्ट ऍडजस्टमेंट जाऊया. ऍडजस्टमेंट नंबर 4, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹22,500. ओके, विद्यार्थी मित्रांनो आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला पाहिले तर क्लोजिंग स्टॉक आपल्याला 25,500 दिसतात आणि रिव्हॅल्यूड फिगर ही 22,500 दिसते. म्हणजे क्लोजिंग स्टॉकच्या किमतीमध्ये देखील 3,000 रुपीजने घट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. क्लोजिंग स्टॉकची किंमत कमी होणे हा लॉस आहे आणि आपण त्याची एंट्री करतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला. कारण लॉस हे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करतो आणि प्रॉफिट आपण क्रेडिटला रेकॉर्ड करतो. एंट्री काय होते? एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट. टोटल अमाउंट येईल 3,000. ओके, सेम टाइमला विद्यार्थी मित्रांनो आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला जायचं. असेट साइडला आपण लिहिणार स्टॉक. स्टॉकची किंमत आपल्याला दिली आहे, ओल्ड बॅलन्स शीट मध्ये आपल्याकडे आहे 25,500. लेस आपण करू डिक्रीज म्हणू आपण त्याला, आणि डिक्रीज झालेली किंमत आहे, मग त्याला तुम्ही डेप्रिशिएशन असं देखील म्हणू शकता. ओके, आपण लिहूया डिक्रीज डिक्रीज आणि अमाउंट कितीने कमी झाली 3,000 रुपीजने. ओके, म्हणजे आउटर येईल आपली 20,500. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. ऍडजस्टमेंट नंबर 5, प्लांट अँड बिल्डिंग इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 5%. म्हणजे प्लांट आणि बिल्डिंग ह्या दोन फिक्स असेट ह्या देखील 5% ने डेप्रिसिएट होतात. विद्यार्थी मित्रांनो प्लांटची किंमत आहे 90,000. 90,000 into 5 upon 100 जर आपण केलं तर आपल्याला अमाउंट मिळेल 4,500. किंवा आपण 90,000 मधला शेवटचा जर कॅन्सल केला तर 10% नंबर आपल्याला मिळेल 9,000 आणि त्याच्या निम्मे म्हणजे 4,500 रुपये. मग आपण एंट्री करूया. प्लांटची देखील किंमत कमी झाली, एंट्री होईल आपली प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अकाउंट 4,500. सेम टाइम बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण जाऊ. प्लांट मेन्शन करू 90,000. आपल्याला ती किंमत दिलेली आहे ओल्ड बॅलन्स शीटच्या असेट साइडला आहे. लेस करू आपण त्यामधून डेप्रिशिएशन म्हणू. डेप्रिशिएशन 4,500. मित्रांनो
90,000 मायनस 4,500 आउटला किंमत येईल 85,500. ओके. नंतर बिल्डिंग मध्ये देखील आपल्याला 5% डेप्रिशिएशन सांगितलं आहे. बिल्डिंगची किंमत आहे 36,000 आणि 36,000 च्या 5% म्हणजे शेवटचा झिरो जर आपण कॅन्सल केला तर 10% ने अमाउंट आपल्याला मिळते. आणि 10% ने अमाउंट मिळेल जे आहे 3,600 आणि 5% ने म्हणजे मिळेल 50% 1,800. ओके. पोस्टिंग करूया. रिव्हॅल्युएशन अकाउंट या ठिकाणी सुद्धा डेबिट होईल म्हणजे एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट अमाउंट येईल 1,800. विद्यार्थी मित्रांनो बिल्डिंगची देखील किंमत कमी झालेली आहे. बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण जाऊ. लिहूया बिल्डिंग इनरला अमाउंट येईल बिल्डिंगची 36,000 आणि त्यामधून लेस करू आपण डेप्रिशिएशन 1,800. ओके. त्या आउटरला येईल अमाउंट 34,200. नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया. ओके. सर्व ऍडजस्टमेंट या ठिकाणी संपलेले आहेत. काय म्हटले प्रीपेड प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट हे आपण ऑलरेडी तयार केलेले आहेत. ओके. विद्यार्थी मित्रांनो ऍडजस्टमेंट संपलेले आहेत. एकदा आपण पुन्हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पाहूया. कारण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडचे आणि असेट साइडचे जे आयटम्स आपण न्यू बॅलन्स शीटला घेतलेले नाहीत ते आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतात कारण त्यांच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची या ठिकाणी वाढ किंवा घट झालेली नसते. पाहूया सनरी क्रेडिटर्स. विद्यार्थी मित्रांनो सनरी क्रेडिटर्स आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घ्यावे लागतील. घेऊया लायबिलिटी साइडला सनरी क्रेडिटर्स. टोटल अमाउंट येईल सेम अमाउंट नो चेंज. बॅलन्स शीट ओल्ड बॅलन्स शीटला जी आहे ती आपण घेतली. नेक्स्ट आयटम आपल्याला पाहायला मिळतो जनरल रिझर्व्ह जो आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. कॅपिटलचे बॅलन्स आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉट डाऊन केलेत. असेट साइडला जाऊया. कॅश ॲट बँकचा बॅलन्स आपण डेबिट साइडला ब्रॉट डाऊन केला होता. सनरी डेटर्स आपण घेतलेत. स्टॉकची किंमत घेतलेली आहे. इन्व्हेस्टमेंट आपण घेतलेले नाहीत पहा 36,000 चे बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेऊया. इन्व्हेस्टमेंट आउटरला अमाउंट येईल 36,000. ओके. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडचे आणि असेट साइडचे जे आयटम्स आपण न्यू बॅलन्स शीटला घेतले नव्हते ज्यांच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट झाली नव्हती ते आयटम्स आता आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके. मग आपण यानंतर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट क्लोज करूया ज्यामध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट किंवा रिव्हॅल्युएशनचा लॉस मिळेल. ओके. विद्यार्थी मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला जर आपण पाहिलं तर डेबिट साइडची टोटल ही आपल्याला जास्त पाहायला मिळते कारण क्रेडिट साइडला कोणताही आयटम नाहीये आणि त्याची अमाउंट आहे 10,800. दोन्ही बाजूला ते अमाउंट मेन्शन करूया 10,800. विद्यार्थी मित्रांनो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल जास्त होती म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट हे लॉस दर्शवतं. यालाच आपण लॉस ऑन रिव्हॅल्युएशन किंवा लॉस ऑन प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आणि हा लॉस आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करू. लॉस आला होता 10,800. ओके. आता हा लॉस ओल्ड पार्टनर्स मध्ये 3:2 मग 10,800 आपण 5 करूया आपण आणि इंटू 3 केलं तर वासूसाठी जे अमाउंट मिळेल वासू 10,800 इंटू 3 अपॉन 5. 3 हा वासूचा प्रोपोर्शन आणि टोटल नंबर ऑफ प्रॉफिट्स हा 5. सो वासूसाठी अमाउंट मिळेल 6,480 रुपीज. आणि या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट पार्टनर जो आहे आपला विराज याची अमाउंट मिळेल 4,320 रुपीजची. ओके. लॉसची एंट्री मित्रांनो माहिती आपल्याला लॉसची एंट्री होते पार्टनर्स ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट ज्यामध्ये वासूज कॅपिटल अकाउंट डेबिट 6,480 विराज कॅपिटल अकाउंट डेबिट 4,320 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 10,800. ओके. या ठिकाणी लॉसची एंट्री आपण करून घेऊया. पोस्टिंग करूया. लॉसची एंट्री होते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट मग कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला येऊ आपण लिहू टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. वासूमध्ये अमाउंट येईल 6,480 विराज मध्ये रक्कम येईल 4,320 आणि प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय ओल्ड पार्टनर्स
कॅपिटल अकाउंट लॉसची टोटल अमाऊंट आहे 10,800 जो आपण वासू आणि विराज या दोघांमध्ये 3:2 या प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट केला. वासूला अमाऊंट आली होती 6,480 आणि विराजला अमाऊंट आली होती 4,320 रुपीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, लॉस डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर पोस्टिंग आपण केलं आणि यानंतर कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स आपण काय करूया, कॅरेट डाऊन करूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण वासूज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करू. क्रेडिट साईडला पहा 1,08,000 प्लस 18,000 प्लस 40,500 हे टोटल केल्यानंतर टोटल येईल 1,66,500. दोन्ही बाजूला आपण मेन्शन करू 1,66,500. ओके आणि त्यामधून 6,400 मायनस केले आपल्याला बॅलन्स मिळेल 2. त्या बॅलन्सला आपण कॅरी डाऊन करू. 2 बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे 1,66,500 मायनस 6,480 मायनस केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळेल 1,60,020 रुपीज. ओके म्हणजे वासूचा आपल्याला बॅलन्स मिळाला. नंतर विराजच्या देखील क्रेडिट साईडची टोटल करूया. 72,000 प्लस 12,000 प्लस 27,000 टोटल केल्यानंतर टोटल येईल 1,11,000. ओके दोन्ही बाजूला मेन्शन करू आपण कारण क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. 1,11,000 मायनस 4,320 आपण करूया. टोटल मिळेल 1,06,680. हा बॅलन्स मिळेल आपल्याला 1,06,680 रुपये. आणि यानंतर हरीच्या क्रेडिट साईडची टोटल जी आहे ती दोन्ही बाजूला मेन्शन करूया. जी आहे 60,000 आणि या 60,000 मधून मायनस करायला डेबिट साईडला तिच्या काहीच नाहीये म्हणजे तिचा देखील बॅलन्स सेम उडेल 60,000. ओके म्हणजे ठिकाणी वासूचा कॅपिटलचा बॅलन्स मिळतो 1,60,020 रुपीज, विराज 1,06,680 आणि हरी 60,000. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटलचे बॅलन्स हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण रेकॉर्ड करूया. कॅपिटल अकाउंट्स यामध्ये फर्स्ट पार्टनर वासू, आउटर अमाऊंट घेतली तरी चालेल आणि किंवा इनरला घेऊन देखील तुम्ही आउटरला घेऊ शकता. 1,60,020. सेकंड पार्टनर विराज 1,06,680 and last हरी 60,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटलचे बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतले. नंतर आपण बँक अकाउंट काढलेला आहे पहा. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग बॅलन्स घेतला होता 750 आणि हरीनं आणलेले कॅपिटल 60,000. याचं टोटल 60,750. दोन्ही साईडला आपण मेन्शन करू 60,750. क्रेडिट साईडला काही नाहीये म्हणजे बॅलन्स कॅरी डाऊन करू बाय बॅलन्स कॅरी डाऊन 60,750 आणि हा जो बँक बॅलन्स आहे आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेऊ. कॅश ऍट बँक 60,750. ओके विद्यार्थी मित्रांनो, कॅशचा बॅलन्स आपण असेट साईडला घेतला. ओके त्यानंतर गुडविल अकाउंट तयार केलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल आपल्याला जास्त पाहायला मिळते. जे आहे 40,500 प्लस 27,000 ती टोटल येते 67,500. दोन्ही साईडला आपण मेन्शन केली 67,500 आणि क्रेडिट साईडला काहीच नव्हतं म्हणजे तो बॅलन्स कॅरी डाऊन होईल बाय बॅलन्स कॅरी डाऊन आणि बॅलन्स येईल 67,500. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल रेज केली होती आणि ती रिटर्न ऑफ न केल्यामुळे या ठिकाणी गुडविलचा आपल्याला बॅलन्स पाहायला मिळतो 67,500 आणि हा बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला या ठिकाणी घेतलेला आहे. गुडविल जेव्हा रेज केली जाते आणि ती रिटर्न ऑफ केली जात नाही तेव्हा ती बॅलन्स शीटच्या असेट साईडला रेकॉर्ड केली जाते. ओके या ठिकाणी सर्व आयटम्स आपण घेतलेले आहेत. यानंतर एकदा प्रॉब्लेम मध्ये पुन्हा पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिलं क्रेडिटर्स घेतले, जनरल डिस्ट्रीब्यूट केलता, कॅपिटलचे बॅलन्स ब्रॉट डाऊन घेतले, कॅश आउटचा बॅलन्स आपण घेतलेला आहे, डेटर्स घेतले, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, प्लांट, बिल्डिंग हे सर्व आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला देखील घेतलेले आहेत. ओके हे आयटम्स सर्व घेतलेत का एकदा पाहिल्यानंतर मग आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडची टोटल करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल आपली येईल 3,71,700 आणि सेम अमाऊंट आपल्याला देखील बॅलन्स शीटच्या असेट साठी टोटल केल्यावरती मिळेल
71,700. ओके विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या प्रॉब्लेम मध्ये आपण गुडविलची सेकंड मेथड व्हॅलिडेशन मेथड किंवा गुडविल रेज करणं पाहिलं. ओके विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओज आपण पाहिल्या नसतील तर त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, ते आपण पहा आणि आपल्या काही कमेंट्स असतील तर त्या मला नक्कीच कळवा. थँक्यू.